कॉर्न भाजून तर नेहमीच खातो, पण अशी रेसिपी एकदा बनवून बघा. इथे मी मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर घेतली, त्यात एक हिरवी मिरची घातली, त्यानंतर पुदिन्याचे थोडीशी पानं घातले, काळ्या मिठाचे 2 खडे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे शेंगदाणे घालून मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यानंतर त्यात चवीपुरते मीठ आणि थोडासा लिंबू पिळून मिक्स करून घेतले. आता सर्वप्रथम कॉर्न सालून घेऊ. चाकूने अशा पद्धतीने कॉर्न काढून घ्या. सगळे कॉर्न काढून झाल्यानंतर 3 ते 4 चमचे कॉर्न मिक्सरमध्ये वाटून घ्या. थोडेसे जाडसरच वाटायचे आहे. आता ते आपण कॉर्नमध्ये काढून घेऊ. आता त्यात थोडासा लिंबू पिळून घ्या. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, आवडत असल्यास चाट मसालाही घालू शकता. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे मैदा, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर. मैदा किंवा कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी डाळीचं पीठ, तांदळाचं पीठही वापरू शकता. थोडंसं घट्टसर अशा पद्धतीने मळून घ्या. बाइंडिंग होईल इतपत हे मी मळून घेतलं. त्यानंतर प्लास्टिकवर थोडंसं तेल लावून मी त्रिकोणी आकार देऊन थापून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. आता तव्यावर दोन्ही बाजूने तेल लावून छान भाजून घ्या. कॉर्न शिजण्यासाठी मी इथे 2 मिनिटं झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर उलटवून पुन्हा थोडं तेल टाकून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतलं. आणखी दुसऱ्या कॉर्न ट्रायंगलवर मी भाजल्यानंतर थोडेसे चीज किसून घेतले. आवडत असल्यास त्यावर थोडेसे रेड चिली फ्लेक्स घाला. एकदा ही वेगळी कॉर्नची रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ थोडाही आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत हे कॉर्नचे ट्रायंगल खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा. थँक्यू.